सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महिला दिनाच्या निमित्त महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे। खात्यामध्ये पैसे पाठवले असून एकाच वेळी 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सोडले आहेत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी 3 मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत की ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या। दुसरी घोषणा तर अशी आहे की ज्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत। पण तिसरी घोषणा अशी करण्यात आली आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील 25% महिला लाडकी बहीण योजनेमधून बाद होऊ शकतात। लाडक्या बहिणींनो 3 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। परंतु त्याबरोबरच आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत। पण हे पैसे जमा होत असताना महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। त्यामुळे कोणत्या 10 बँकांमध्ये आज हप्ता जमा झाला याची माहिती आपण घेणार आहोत। ज्या महिलांच्या खात्यामध्ये मागील महिन्याचे पैसे तांत्रिक कारणास्तव रखडले होते त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील 3000 रुपये सरकारने सोडण्याचा निर्णय घेतलाय। आज सकाळपासून महाराष्ट्रातील 10 प्रमुख बँकांच्या ग्राहकांना मेसेज यायला सुरुवात झालाय। त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आहेत। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचं खातं खाजगी बँकेमध्ये आहे त्या महिलांना देखील पैशाचा लाभ मिळालाय। लाडक्या बहिणींनो कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलंय आणि 3000 रुपयाची रक्कम कोणत्या बँकेमध्ये जमा झाली आहे हे आपण पाहूयात। एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक बैठक भरवली होती। त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। तर त्यांची जी पहिली घोषणा करण्यात आली होती ती महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी मोठी फायद्याची ठरली आहे। कोट्यावधी महिलांसाठी ही घोषणा फायद्याची आहे। ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना देखील आता मोठा फायदा होणार आहे। लाडक्या बहिणींनो जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती शेती करत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 8 मार्च म्हणजेच महिला दिनानंतर पैशाचा लाभ देण्यात येत आहे। परंतु त्यासोबतच महिलांसाठी ज्या 3 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या महिलांना फायदा होणार आहे आणि कोणत्या 25% महिलांना यामधून अपात्र ठरवलं जाणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। लाडक्या बहिणींनो आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत की आज महाराष्ट्रातील कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असून महिलांना पैशाचा लाभ मिळाला। कारण लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्र्यांनी 3000 रुपयाचा म्हणजेच डबल हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सोडलाय। ही मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातील फक्त 10 बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहेत। यामध्ये 5 सरकारी बँकांचा समावेश आहे तर 5 खाजगी बँकांचा समावेश आहे। सकाळी 7 वाजता 2 मोठ्या बँकांमध्ये पैसे जमा झाले, त्यांचे मेसेज खात्यामध्ये जमा झाल्याचे आले आणि 3000 रुपये महिलांना मिळाले। त्यानंतर दुपारी 4 वाजता महाराष्ट्रातील 4 बँकांचा नंबर हा लावण्यात आला आहे। म्हणजेच या 4 बँकांमध्ये 4 वाजता पैसे सरकारने सोडले आहेत। कोणत्या महिलांना याचा लाभ मिळाला हे आपण पाहूयात, कारण रात्री 11 वाजेपर्यंत उरलेल्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। राज्यातील सरकारने 3 मोठ्या घोषणा केल्या, परंतु आता 3000 रुपये जे सोडले ते कोणत्याही जिल्ह्यानुसार सोडलेले नाही आहेत। आधी कसं अमरावती, नागपूर, पुणे असे जिल्ह्याची विभागणी व्हायची आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते। परंतु आता सरकारने पूर्णपणे सिस्टीम बदललेली आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुमचा जिल्हा महत्त्वाचा नाही आहे तर तुमची बँक महत्त्वाची ठरली आहे। कारण सरकारने आज 10 बँकांची निवड केली, त्यामध्ये 5 सरकारी बँका आहेत ज्यांना सर्वात आधी निधी मिळाला आहे। म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबरच या 5 सरकारी बँकेमध्ये पैसे जमा झाले। त्याचबरोबर सरकारने 5 खाजगी बँकांची देखील आता विशेष तरतूद केली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो महत्त्वाचा टप्पा पार पडला असून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजता झालेला मोठा धमाका म्हणजे महाराष्ट्रातील 2 बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत। डबल हप्ता 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे। पैसे जमा होत आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी आजच्या अधिवेशनातून 3 ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणावरती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी नवीन GR देखील जाहीर केला। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या
खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झाले आहेत हे तर आपण जाणून घेणार आहोत। परंतु जे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या त्या सर्वात आधी समजून घेऊया, कारण यामध्ये महिलांना मोठा फायदा होणार आहे। पैसे महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो या घोषणा जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण जर तुमच्याकडून चुका झाल्या तर त्या चुका तुम्ही सुधारू शकता। कारण पुढचा हप्ता 1,500 रुपयाचा नाही आहे तर 2,100 रुपयाचा असणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्वात आधी आपण सरकारने सांगितलेल्या 3 मोठ्या घोषणा जाणून घेऊया। त्यानंतर कोणत्या 10 बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत आणि 3,000 रुपये कोणत्या महिलांना मिळाले आहेत याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी पहिली घोषणा करण्यात आली होती ती देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी एकत्र केली आहे। त्यामध्ये ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना आता स्वयंरोजगारासाठी म्हणजे स्वतः कष्ट करून पैसे कमवण्यासाठी विशेष अनुदान दिलं जाणार आहे। महिलांना जर छोटा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सरकार विशेष अनुदान देत आहे। महिला गावाकडे शेती करत असतील किंवा आणखी काहीतरी व्यवसाय करत असतील, परंतु त्या महिलांना जर व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल आणि भांडवल हवं असेल तर महिलांसाठी लखपती दीदी योजनेअंतर्गत विशेष अनुदान दिलं जाणार आहे। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आता मोठी चालना मिळणार आहे। महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे। आता आपण पाहणार आहोत दुसरी घोषणा, ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 2,100 रुपये वितरित होणार आहेत। आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपयाचा हप्ता जमा होत होता, परंतु आता 1,500 ऐवजी 2,100 रुपये महिलांना मिळणार आहेत। ही सर्वच मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ठरली आहे, कारण बहिणींनो सरकारने आता योजनेची व्याप्ती वाढवली आहे। लाडकी बहीण योजनेचा विस्तार झाला असून काही विशिष्ट प्रवर्गातील गरजू महिलांना आता दर महिना 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपये देण्याचं नियोजन केलं गेलंय। यामध्ये काही विधवा महिला असतील, काही गरीब कुटुंबातील महिला असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना 2,100 रुपयाच्या हप्त्यासाठी या महिलांना अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे। याची अधिकृत प्रत देखील लवकरच जाहीर होणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या योजनेच्या प्रारंभावरती शिक्कामोर्तब केला। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी जशा 2 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या त्याचबरोबर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे। आता एक महत्त्वाची सूचना आहे, शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले की ज्या महिलांनी अर्जामध्ये चुकीची माहिती दिली होती, म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी नियमावली आणि अटी बनवण्यात आल्या होत्या त्याचं पालन न करून नियमांचं उल्लंघन केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत। म्हणजेच ज्यांचं उत्पन्न हे मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी अथवा 4चाकी गाडी आहे, अशा साधारणपणे 25% संशयास्पद अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे। त्यामुळे 25% अर्ज हे बाद ठरू शकतात। जर तुम्ही अटींचं उल्लंघन केलं असेल तर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेमधून कट होऊ शकतं। म्हणूनच जी तिसरी घोषणा करण्यात आली होती ती लाडक्या बहिणीसाठी तोट्याची ठरू शकते, पण ज्या लाडक्या बहिणींनी चुकीची माहिती पुरवली होती त्यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक आहे। परंतु ज्या महिलांनी नियमांचं उल्लंघन केलं नाहीये, सर्व अटींची पूर्तता केली होती, अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। ही माहिती महिलांसाठी फायद्याची आहे, कारण महिलांना फायदा होणार आहे। सरकारने पैसे वाटपाला सुरुवात केली आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी महिलांसाठी आली आहे ती म्हणजे 3,000 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सरकारने सोडलाय। 10 बँकांची निवड आज सरकारने केली आहे। सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सकाळी 7 वाजता झालेला मोठा धमाका म्हणजे आज सकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील 2 मोठ्या सरकारी बँकांमध्ये पैसे जमा झालेत। जर तुमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सरकारने सोडलेत। त्यानंतर ज्या बहिणींनी सकाळी पैसे मिळाले नव्हते त्या महिलांच्या खात्यामध्ये 4 वाजता पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला। म्हणजेच महाराष्ट्रातील 4 प्रमुख बँकांमध्ये पैसे सोडले आहेत। बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक यासोबतच सरकारी बँका ज्या आहेत त्यांच्यासोबतच सरकारने खाजगी बँकांचा समावेश देखील केला आणि ICICI आणि HDFC या खाजगी बँकामध्ये
बँकांमध्ये दुपारी 4 नंतर पैसे सरकारने सोडले, त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे 4 नंतर जमा झाले. 10 बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, म्हणून उरलेल्या 4 बँकांमध्ये परत पैसे सोडण्यात आले. ॲक्सिस, युनियन, जिल्हा मध्यवर्ती, त्याचबरोबर इंडियन बँकेमध्ये देखील पैसे सोडले. रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. या बँकांचं प्रोसेसिंग काम सुरू आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने सोडला असून 3,000 रुपये 10 बँकेमध्ये सोडले आहेत. तुमच्या बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये असेल तर कोणत्याही क्षणी 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज महाराष्ट्रातील महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळत आहे.